कम ऑन चल प्लीज दे ना रे मला पाणी आणून. खरंच तहान लागली. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? मी असं विचारलं की तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? तू माझा जो कॉलेजमध्ये अपमान केला होतास ना, त्याचा बदला घ्यायला आज मी तुला इथे बोलवलं होतं. आय हेट यू जे. हे सगळं कोणी केलं असेल आणि कशासाठी? कशा करता म्हणजे मला त्रास देण्याकरता. आणि कुणी विचारशील तर आम्हाला सगळ्यांना गायधनी सरांवर संशय आहे. अंतरा, काय झालंय? मी संध्याकाळपासून बघतेय. मूड ऑफ काय तुझा? काय झालं सांग ना, सांग ना. ताई, मी साक्षीचं ऐकलं नाही, पण शेवटी ती जे म्हणत होती ना तेच खरं निघालं. काय? अगं तो जय ग, त्याच्याबद्दल वाईटच निघाला तो. अंतरा, मी काय त्याच्या प्रेमाभिमात पडले नव्हते. हा पण एक चांगला मुलगा म्हणून, चांगला मित्र म्हणून मला तो आवडायला लागला होता हे मात्र खरंय. साक्षी तरी मला नंतर समजावत होती, सगळी श्रीमंत माणसं वाईट नसतात अंतरा. आता हर्षवर्धन भोसले नाही का चांगले आहेत. हे मात्र खरं आहे अंतरा. खरंच त्यांच्या प्रत्येक भेटीगणिक मला हे जाणवतंय. ते किती मदत करतात लोकांना, किती नम्र आहेत. तुला माहितीये, आपल्या घरी ते गणपतीच्या दिवशी आले होते ना, त्या दिवशी सुद्धा त्यांनी देवाकडे मागितलं ते आपल्या घरचं सुख आणि समाधान. हल्लीच्या काळात कोण दुसऱ्याच्या सुखदुःखांचा इतका विचार करतं? हाच त्यांचा मोठेपणा आहे. आणि तो आपल्याला कळत नाही इथे बसून. आज तर त्यांनी कमालच केली. अगं, आज नाही का आमच्या शाळेत वादविवाद स्पर्धा होती बघ, त्यात मी जिंकले म्हणून त्यांनी स्वतःतर्फे मला एक बक्षीस जाहीर करून टाकलं. कसलं बक्षीस? कुठे आहे? तेच दाखवायला तर मी आले होते. हे याच्या आतमध्ये काय आहे? मला काय माहिती, मी कुठे उघडून बघितलंय. ही थांब, मी उघडते. तू उघडलं का नाहीस ग लगेच? पण ना ताई, बघ ना. बघतेय. कसं वाटते ना ग ताई, बघ काय, कसं उघडायचं हे? मोबाईल. मोबाईल काय भेट द्यायची वस्तू आहे? किती महाग असेल का मोबाईल? मी आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करते आणि सांगते की मला मोबाईल वगैरे असली काही भेट नको. ताई, तुला कळत कसं नाही ग? काय? त्यांना तुझ्याशी कधीही बोलावंसं वाटतं, तुलाही त्यांच्याशी कधीही बोलता यावं म्हणून त्यांनी तुला मोबाईल गिफ्ट केलाय. तुला एक सांगू, रागवू नकोस माझ्यावर. तू त्यांना आवडायला लागली आहेस. काहीतरीच काय अंतरा. चल, मी कशाला आवडेन त्यांना? ते तू त्यांनाच विचार ना. मी कशाला विचारू त्यांना? बरोबर आहे, तू त्यांना कशाला विचारशील? तुला ते थोडीच आवडतात. तसं नाहीये ग अंतरा. काय? ताई, हा मोबाईल तू त्यांना परत देणार नाहीयेस, कारण त्यांना खूप वाईट वाटेल. अगं पण बेण काय नाही, काही नाही होत. ताई, हा मोबाईल बघ, फुल्ली चार्जड आहे. म्हणजे ना त्यांनी याच्यामध्ये सिम कार्ड पण टाकलं असणार. हा, हे बघ, म्हणजे त्यांनी तुला एकदम रेडी टू यूज करून दिलाय. मग आपल्याला कुठे काय माहितीये कसा यूज करायचा वगैरे, काय करायचं? आपल्याला नाही, तुला नाही माहिती, मला माहिती आहे. सोपं आहे ग. तुला माहितीये?
अरे वा, निघालात वाटतं. सगळं नीट घेतलंस ना? हो. सगळी तयारी झाली व्यवस्थित. आणि हे बघ, गाडीत बसल्यावरती मला फोन कर आणि पोचल्यावरही कर. करतो. नंदिनी चल लवकर, उशीर होतोय. एन्जॉय करून या हो दोघंही. सचिन, नीट काळजी घे हो नंदिनीची. अरे आई वडिलांचं घर सोडून ती इथं आली आहे. तिच्याशी नीट वाग. दुसऱ्याची पोर आपण पदरात घेतली आहे ना. आपल्यावर जबाबदारी आहे तिची, आमच्यापेक्षा जास्त तुझ्यावर. ये हो. आई पाया पडते. हो. सुखी राहा. बाबा आयुष्यमान भव. चला निघू. अगं दे ना, तू कशाला घेतेस? अहो राहू दे ना. अगं सोड, फार जड नाहीये. हो. सोड म्हणतोय ना. अहो असं काय घेतो ना, घेतो मी. सोड सोड. हां. बरं घेतो. नीट जा रे. पाहिलं ना, लग्न झालं की असा हमाल होतो नवऱ्याचा. मला सांगतेस? आसावरीला दिला तर खरा मी मोबाईल, पण तिला तो ऑपरेट करता येईल? तिने कोणाला सांगितलं तर? नाही, सांगणार नाही ती कदाचित. सांगितलं तरी प्रॉब्लेम, आणि नाही तरीही अंतराला सांगेल कदाचित. तिला माहिती असायला हवं. व्हॉट्स रॉंग विथ मी? मी इतका डेस्परेट का झालोय? आज आसावरीचा SMS येईल अशी अपेक्षा करण्यात काही अर्थच नाहीये. हर्षला काय झालंय? मी काय सुंदर नाहीये, आकर्षक नाहीये, काय नाहीये माझ्यात, आणि हर्ष मला निग्लेक्ट करतोय. मला साधा माझ्या SMS रिप्लाय सुद्धा करत नाहीये. ॲटिट्यूड कशाला आहे? आणि मी तरी मला सुद्धा हर्षशी बोलल्याशिवाय शांत झोपच लागत नाही ना. सरळ फोनच करावा का? तो तर त्याला अटेंड करावाच लागेल एनी हाव. किती हा उशीर? किती वेळ वाट बघायची मी तुमची? अगं आज शाळेतून निघायलाच थोडा उशीर झाला. तुमची म्हणजे ना अगदी जगावेगळी शाळा आहे. शाळा सुटते 5 वाजता आणि तुम्हाला घरी यायला मात्र 7:30-8 वाजतात. स्वाती, अगं आता व्हाईस प्रिन्सिपल म्हटल्यानंतर किती जबाबदारी असते हे तुला वेगळं सांगायला हवं का गं? बरं ते सगळं जाऊ दे. मला आधी सांगा, तुम्ही
तुम्ही त्या दत्तक संस्थेत जाऊन आलात की नाही? अरे हो, सांगायचंच राहिलं. गेलो होतो आणि त्या सगळ्या तिकडचा स्टाफ विचारत होता तुम्हाला का नाही घेऊन आलो बरोबर. मला आवडलं असतं यायला. नाही, मी त्यांना सांगितलं की मीच म्हटलं की आधी आपण एकट्याने यावं तिकडे, सगळी चौकशी करावी. तुला सांगतो स्वाती, अगं काय गोड गोड मुलं होती तिथे. मला तर वाटत होतं एका मुलाला असं उचलावं आणि तसंच घरी घेऊन यावं, पण फॉर्मॅलिटीज आड आल्या. त्यांना मी म्हटलं की तुझी तब्येत बरोबर नसते, तर त्या म्हणाले की आम्हीच घरी येतो त्यांना भेटायला. हो, मग कधी कधी येणार आहेत त्या? लवकरच येतील, कळवतो म्हणाले. मला तर हे सगळं ऐकून इतका उत्साह वाटायला लागलाय. आनंद, तिथे अगदी तान्ही तान्ही मुलं होती का हो? सगळ्या वयोगटातली मुलं होती तिथे. मग आपण ना अगदी त्यांना मूल घ्यायचं. मला अगदी लहानपणापासून त्याचं सगळं करायचंय. अगदी लहानपणापासून त्याचं पहिलं पाऊल पडताना बघायचंय मला. त्याचे ते बोबडे बोल ऐकायचे. हे सगळं पाहताना ऐकताना किती आनंद होत असेल नाही? मी सगळं करेन त्याच्यासाठी खूप खेळणी आणेन, छान छान कपडे शिवेन, खाऊ आणेन त्याच्यासाठी, सगळं करेन. पुढल्या महिन्यापासून थंडी पडेल ना, त्याच्यासाठी मऊ मऊ स्वेटर विणेन, हातमोजे विणेन, सगळं सगळं करेन. स्वातीचं अपंग असणं स्वातीच्या स्वप्नांच्या आड तर येणार नाही ना? आज आयुष्यात पहिल्यांदा मी खरं लपवलं, दत्तक संस्थेच्या त्या बाईंपासून, स्वातीच्या सुखासाठी. पण त्या घरी येतील तेव्हा तू त्यांना फोन करणार आहेस की मेसेज? कशाला? कशाला? आपल्याकडे ना ताई एक पद्धत असते, म्हणजे मी आपल्याला बक्षीस देतो, गिफ्ट देतो, तेव्हा आपण त्याला थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे असं काहीतरी म्हणतो की नाही? आहे की नाही ती पद्धत आपल्याकडे? तुला असं काही म्हणावं असं वाटत नाहीये? मग तू मला आता सांग, तू हर्षवर्धनांना फोन करणार की मेसेज? आता ॲक्च्युली उशीर झाला ना, फोन नको. चल मेसेज. नंबर बोल. पाठ नाही आहे. हर्षवर्धन भोसलेंचा नंबर तुला पाठ नाही आहे? नाही. ताई काय? बरं, डायरीत आहे? डायरीत लिहिलंयस? हो. जा डायरी घेऊन ये. बरं. अगं जा लवकर, डायरी घेऊन ये. अगं हो मी जाते. ठेव, उठ. 1 मिनिट. हो ताई लवकर. अगं बाई. हो. मला ना कधी कधी प्रश्न पडतो, ही माझी ताई आहे का मी हिची? सांग, मेसेज काय टाईप करायचा आहे? Thanks for your nice gift. Nice gift. पुढे बस झालं. एवढासाच मेसेज पाठवणार आहेस? हो, मग अजून काय? ताई प्लीज चल बोल, पुढे काय टाईप करू? अगं बोल.
हां, अँड गुड नाईट. इन गुड नाईट. ताई, तू एवढी चांगली शिक्षिका आहेस, काहीतरी स्तुतीपर लिहिलं पाहिजेस तू. नाही गो, नको नको, तो गैरसमज व्हायचा. नको तो गैरसमज, म्हणजेच हवा तो समज, नाही का? जोरात म्हणतेस तू. अरे सांग, मी काय काय टाईप करू? तू नको सांगूस, मीच टाईप. नाही नाही नाही, तू काहीतरी करशील. तू गप ग, मला नाही, कळतं. मला बघायचंय. तू बघू नको. बघायचंय मला. माझं पण इंग्लिश तुझ्यापेक्षा चांगलं आहे ताई. गप्पा बस. का माझा कॉल अटेंड करत नाहीये? हो, झालंय काय ह्याला? दिस इज टू मच. आता माझ्याशी बोलायची इच्छा नाहीये ह्याची. डॅम इट. ती असावरी भेटल्यापासून हा असा वागायला लागलाय माझ्याशी. But no, Harsh. No. You can't afford to behave like this with me. प्रियांका आता सतत फोन करत राहणार आणि आतापर्यंत तर असावरी झोपलीही असेल. काही अर्थच नाहीये. मेसेज अजूनही पेंडिंग आहे. अजून कसा पोचला नाही मेसेज? कुठे असतील ते?
रात्रीच पाठवला होता वाटतं आणि मी थोडीशी वाट पाहायला हवी होती. आसावरही वाट पाहत असेल कदाचित.